जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यातील अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या कव्हर केल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं व तुमचा एकही व्हिडिओ मिस होत नाही. ठीक आहे, तर आता पहिला प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून मदन लोकूर यांची नियुक्ती करण्यात आली. मदन लोकूर यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल तर ते 12 नोव्हेंबर 2028 पर्यंत या पदावर कार्य करतील. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष हे मदन लोकूर बनले आहेत. मदन लोकूर यांच्याविषयी सांगायचं झालं तर 4 जून 2012 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि 30 डिसेंबर 2018 रोजी ते या पदावरून निवृत्त झालेले आहेत. 2019 मध्ये मदन लोकूर यांची फिजीच्या सर्वोच्च न्यायालयाचे अनिवासी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व दुसऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले मदन लोकूर हे पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. त्यांनी याआधी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. ते या पदावर 1998 ते 1999 पर्यंत होते. तसेच त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 1999 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते या पदावर 2010 पर्यंत होते. मदन लोकूर यांनी गुवाहाटी उच्च न्यायालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देखील कार्य केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष हे व्ही रामसुब्रमण्यम बनले आहेत. व्ही रामसुब्रमण्यम हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असून ते आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांच्या आधी या पदावर अध्यक्ष म्हणून कोण कार्यरत होतं तर न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे त्यांच्या आधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष होते. ते 1 जून 2024 रोजी निवृत्त झाल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून विजया भारती सयानी यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि आता या आयोगाचे व्ही रामसुब्रमण्यम हे पूर्णवेळ अध्यक्ष बनले आहेत. मित्रांनो, आता आपल्याला एक्झाममध्ये व्ही रामसुब्रमण्यम किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या दोन्ही घटकांविषयीची सखोल माहिती सुद्धा नोट करून घ्या. आधी व्ही रामसुब्रमण्यम यांच्याविषयीचे काही महत्त्वपूर्ण पॉईंट नोट करून घ्या. व्ही रामसुब्रमण्यम यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 2006 ते 2016 पर्यंत कार्य केलं होतं. त्यानंतर त्यांना तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आलं होतं. ते या पदावर 2016 ते 2019 पर्यंत कार्यरत होते व 2019 मध्ये त्यांची बदली करून त्यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलं. त्यांनी या पदावर 22 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्य केलं आणि त्यानंतर त्यांची बढती करून त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आलं. ते या पदावर 23 सप्टेंबर 2019 पासून 29 जून 2023 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ते याच पदावरून निवृत्त झाले आहेत. बरं, अजून एक छोटासा प्रश्न. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातील अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते, पण त्यासाठी एक समिती असते. त्या समितीमध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होतो यावर एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर हे पॉईंट नोट करून घ्या. या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपाध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि राज्यसभा विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो. हा जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे यात एक अध्यक्ष व 5 सदस्य असतात. त्यापैकी जे अध्यक्षपद आहे या पदावर भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. यात एक महिला सदस्य असावी अशी तरतूद देखील असून या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाचे 70 वर्ष यापैकी जे आधी होईल तोपर्यंत असतो. या आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर 12 ऑक्टोबर 1993 मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे. पुढील प्रश्न पहा. आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर या आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून मासातो कांडा यांची निवड करण्यात आली आहे. बरं, मासातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष आहेत? तर ते या बँकेचे एकूण 11वे अध्यक्ष आहेत. मित्रांनो, आतापर्यंत आशियाई विकास बँकेचा अध्यक्ष हा जापानी व्यक्तीच राहिलेला आहे. या आधीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव मासासुगो आसाकावा असून ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी पद सोडतील. त्यानंतर मासातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.
सध्या मासातो कांडा हे जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या आशियाई विकास बँकेविषयीचे काही महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्या. मित्रांनो, या बँकेमधील प्रत्येक सदस्य देशाच्या मताचे मूल्य हे त्याच्या इक्विटी शेअरच्या प्रमाणात असते व या बँकेमध्ये जपान आणि US या दोन्ही देशाचा 15.6% इतका सर्वात मोठा वाटा आहे. त्यानंतर चीन 6.4% हिस्स्यासह तिसरा सर्वात मोठा भागधारक असून त्यानंतर आपला भारत 6.3% चौथा सर्वात मोठा भागधारक आहे. नोट करून घ्या, आपल्या भारताचा या ADB मध्ये 6.3% इतका हिस्सा असून भारत हा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भागधारक आहे. या एशियन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 19 डिसेंबर 1966 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. याचं मुख्यालय फिलिपिन्स मधील मनिला येथे असून सध्या याचे एकूण 69 देश सदस्य आहेत. आताच आपण पाहिलं होतं की इस्रायल हा आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य बनला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आशियाई क्रिकेट परिषदेच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष हे जय शाह होते, पण आता त्यांची ICCच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हे पद रिक्त झालं व आता या पदावर शमी सिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची? तर शमी सिल्वा हे आता आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. शमी सिल्वा हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर ते श्रीलंकेचे नागरिक असून यापूर्वी त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या वित्त आणि विपणन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं. या आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर 19 सप्टेंबर 1983 रोजी याची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय दुबई येथे स्थित आहे. अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI संचालक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली? तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI पुढील संचालक म्हणून काश पटेल यांच्या नावाची घोषणा केली. काश पटेल हे भारतीय वंशाचे असून ते आता FBI पुढील संचालक असणार आहेत. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प अजून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले नाहीत. ते जानेवारी 2025 मध्ये हा पदभार स्वीकारतील व त्यानंतर त्यांच्या राष्ट्राध्यक्ष कार्यकाळात काश पटेल हे FBI संचालक असतील. FBI म्हणजे काय? तर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन व या FBI ची स्थापना 26 जुलै 1908 मध्ये करण्यात आली होती. काश पटेल यांच्याविषयी सुद्धा काही पॉईंट नोट करून घ्या. काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला असून त्यांचे मूळ वंशज हे गुजरातचे होते आणि त्यांची जी आई आहे ही टांझानियाची तर वडील युगांडाचे आहेत व 1970 मध्ये त्यांचे कुटुंब कॅनडामधून अमेरिकेत दाखल झाले होते. याआधी काश पटेल यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत राष्ट्रपतींचे उपसहाय्यक आणि दहशतवाद विरोधी विभागाचे वरिष्ठ संचालक म्हणून कार्य केलं होतं. तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सामील होण्यापूर्वी काश पटेल यांनी गुप्तचर विभागाच्या स्थायी निवड समितीचे वरिष्ठ सल्लागार म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. जय शहा यांनी ICCचे अध्यक्ष म्हणून कधी पदभार स्वीकारला? तर आता जय शहा यांनी ICCचे अध्यक्ष म्हणून 1 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला. मित्रांनो, जय शहा हे ICCचे अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. त्यांचं वय सध्या 35 वर्ष असून वयाच्या 35व्या वर्षी अध्यक्ष बनणारे ते सर्वात तरुण व्यक्ती आहेत. बरं, जय शहा यांच्या आधी ICCचे अध्यक्ष कोण होते? तर न्यूझीलंडचे ग्रॅग बार्कले हे ICCचे अध्यक्ष होते. जय शहा यांनी 2019 ते 2024 पर्यंत BCCIचे सचिव म्हणून कार्य केलं होतं. तसेच ते 2021 पासून आशियाई क्रिकेट कौन्सिलचे देखील अध्यक्ष होते. अजून एक छोटासा प्रश्न. जय शहा हे ICCचे अध्यक्ष बनणारे कितवे भारतीय व्यक्ती आहेत? तर जय शहा हे ICCचे अध्यक्ष बनणारे एकूण 5वे भारतीय व्यक्ती आहेत. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया यांनी 1997 ते 2000 पर्यंत ICCचे अध्यक्षपद सांभाळलं होतं व ICCचे अध्यक्ष बनणारे ते पहिले भारतीय होते. त्यानंतर शरद पवार यांनी 2010 ते 2012, 2014 मध्ये एन श्रीनिवासन तर 2015 ते 2020 मध्ये शशांक मनोहर हे ICCचे अध्यक्ष बनले होते. जय शहा यांनी याआधी 2009 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट अहमदाबादचे कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून कार्य केलं होतं व 2013 साली ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव देखील बनले होते. नेक्स्ट क्वेश्चन. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भोवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. तर आता याचे स्वागत अध्यक्ष हे शरद पवार असतील. बरं, हे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येत आहे? तर याचं आयोजन दिल्लीमध्ये होणार असून
1954 नंतर प्रथमच हे संमेलन दिल्लीत आयोजित होत आहे. 1954 मध्ये आयोजित या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच मनमोहन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर ते कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते? तर हे जे मनमोहन आहेत हे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते व आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आलं. मनमोहन यांच्याविषयी काय माहिती नोट करून घ्या. 2003 रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली होती. 2008 साली ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले. तर 29 सप्टेंबर 2024 पासून ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. ते आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कधीपर्यंत कार्यरत राहतील? तर 16 डिसेंबर 2027 पर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर ते आता महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ते महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. बरं, त्यांना मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ दिली? तर 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. याआधी ऑक्टोबर 2014 ते 2019 पर्यंत 5 वर्ष 12 दिवसांसाठी ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 असे 5 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी काळाचे ते मुख्यमंत्री बनले होते व आता 5 डिसेंबर रोजीच त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बरं, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आले? तर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, देवेंद्र फडणवीस प्रमाणेच वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी सुद्धा महाराष्ट्राचं 3 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती कोण? तर शरद पवार यांनी महाराष्ट्राचं 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. पण महाराष्ट्राचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री पद भूषवणारे नेते कोण, असा जर प्रश्न विचारला तर वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी 11 वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. आणि आता डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्राचं एक वेळा मुख्यमंत्री पद भूषवणारे किती नेते आहेत? तर असे 13 नेते आहेत. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. देवेंद्र फडणवीस यांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर त्यांनी नागपूर विद्यापीठातून लॉची पदवी घेतली. तर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. यासच त्यांनी जर्मनीमधील DSE फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमध्ये मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा देखील केला आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचं झालं तर 1999 पासून ते 6 वेळा आमदार बनले असून पहिल्यांदा ते पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडून आले होते. पश्चिम नागपूर संघातून ते 1999 ते 2004 असे 2दा निवडून आले. त्यानंतर 2009 पासून ते नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडून येत आहेत. त्यांनी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून 1992 ते 2001 पर्यंत कार्य केलं आणि तसेच ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर देखील होते. महापौर म्हणून त्यांनी 1997 ते 2001 असं कार्य केलं. त्यानंतर 2014ला ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री होते व मुख्यमंत्र्याचा 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करणारे ते महाराष्ट्रातील केवळ दुसरेच मुख्यमंत्री आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी 2019 ते 2022 पर्यंत कार्य केलं व 2022 ते 2024 मध्ये ते उपमुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री पद सांभाळून मुख्यमंत्री होणारे ते महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलेच नेते ठरले आहेत. आणि आता हा प्रश्न पहा, RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? तर आता RBIचे 26वे गव्हर्नर हे संजय मल्होत्रा हे बनले आहेत. याआधी RBIचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास होते, पण ते 10 डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर 11 डिसेंबर पासून संजय मल्होत्रा हे RBIचे गव्हर्नर म्हणून कार्य करतील. त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असेल? तर संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असणार आहे. संजय मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे 1990च्या बॅचचे IAS अधिकारी असून ते गव्हर्नर बनण्यापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. बरं, RBIच्या गव्हर्नरचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्ष किंवा वयाच्या 62 वर्षापर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत एखादा व्यक्ती RBIचा गव्हर्नर राहू शकतो. आपल्याला एक्झाममध्ये या आधीचे गव्हर्नर सुद्धा विचारले जाऊ शकतात, तर हे नोट करून घ्या.
शक्तिकांत दास हे 25वे गव्हर्नर होते, उर्जित पटेल 24वे, रघुराम राजन 23वे, तर डी सुब्बाराव हे RBIचे 22वे गव्हर्नर होते. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले AI सल्लागार म्हणून कोणाची निवड केली? तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले AI सल्लागार म्हणून श्रीराम कृष्णन यांची नियुक्ती केली आहे. हे जे श्रीराम कृष्णन आहेत त्यांचा जन्म भारतातील चेन्नई या शहरात झाला असून त्यांनी तामिळनाडू येथील ARM अभियांत्रिकी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान या विषयात बीटेक पदवी प्राप्त केली व ते 2005 साली वयाच्या 21व्या वर्षी अमेरिकेत गेले होते. 2005 साली त्यांनी मायक्रोसॉफ्ट सोबत काम केलं. त्यानंतर X, याहू, फेसबुक आणि स्नॅपचॅट या प्रमुख टेक कंपन्यांमध्ये सुद्धा त्यांनी उत्पादन संघाचं नेतृत्व केलेलं आहे व आता ते डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांचे AI सल्लागार म्हणून कार्य करतील. याआधी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक म्हणून तुलसी गबार्ड, संरक्षण मंत्री म्हणून पीट हेगसेथ, संयुक्त राष्ट्राचे राजदूत म्हणून एलिस टिपनिक, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्टर्स, तर गृह सुरक्षा मंत्री म्हणून क्रिस्टी नोए यांची नियुक्ती केली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी DOGEची सुद्धा स्थापना केली असून याचं नेतृत्व एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी करतील. आणि आता हा प्रश्न पहा, तर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून GS संदवालिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. GS संदवालिया हे हिमाचल प्रदेशचे 29वे मुख्य न्यायाधीश असतील. ते याआधी 30 सप्टेंबर 2011 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर 2014 रोजी येथेच त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व आता ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. GS संदवालिया यांचे वडील सुद्धा मुख्य न्यायाधीश होते. त्यांच्या वडिलांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय व पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे. याबरोबरच उत्तराखंड उच्च न्यायालयावर सुद्धा नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचं नाव सुद्धा नोट करून घ्या. आता उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश हे जी नरेंद्र बनले आहेत. जी नरेंद्र हे याआधी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व आता ते उत्तराखंड उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती मनोज कुमार तिवारी यांच्याकडून हा पदभार स्वीकारतील. आता हा प्रश्न पहा, मणिपूर राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मणिपूर या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून अजय कुमार भल्ला यांची नियुक्ती करण्यात आली. अजय कुमार भल्ला हे 1984च्या बॅचचे निवृत्त IAS अधिकारी असून त्यांनी ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2024 पर्यंत केंद्रीय गृह सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे. लक्षात ठेवा, अजय कुमार भल्ला हे केंद्रीय गृह सचिव होते व आता ते मणिपूर या राज्याचे राज्यपाल बनले आहेत. मणिपूर बरोबरच इतर 4 राज्यांचे सुद्धा राज्यपाल बदलले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. ओडिशा या राज्याचे नवीन राज्यपाल हे हरिबाबू खंबनपती बनले आहेत. त्यांच्या आधी रघुवर दास हे ओडिशाचे राज्यपाल होते, पण आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हरिबाबू खंबनपती यांची मिझोराम राज्याच्या राज्यपाल पदावरून ओडिशा राज्याच्या राज्यपाल पदावर बदली करण्यात आली. बरं, मग मिझोरामचे राज्यपाल कोण बनले आहेत? तर जनरल VK सिंग हे मिझोरामचे नवीन राज्यपाल बनले आहेत. बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून आरिफ मोहम्मद खान यांची नियुक्ती करण्यात आली. ते याआधी केरळ या राज्याचे राज्यपाल होते. तर केरळ या राज्याच्या राज्यपालपदी विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली. विश्वनाथ आर्लेकर याआधी बिहार राज्याचे राज्यपाल होते. वित्त मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता वित्त मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून आरुणिश चावला यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी वित्त मंत्रालयातील महसूल सचिव कोण होते? तर संजय मल्होत्रा हे वित्त मंत्रालयातील महसूल सचिव होते, पण नुकतीच आता त्यांची RBIचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं व त्या पदावर आता आरुणिश चावला यांची नियुक्ती करण्यात आली. आरुणिश चावला हे 1992च्या बॅचचे बिहार कॅडरचे IAS अधिकारी असून त्यांनी यापूर्वी 1 नोव्हेंबर 2023 पासून रसायने आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागात सचिव म्हणून कार्य केलं होतं.